जमिनीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटलांनी केलेल्या टीकेवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवायला तयार आहे असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे। दुसऱ्याच्या भागात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं जयंत पाटील म्हणाले होते। या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की अरे हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। विक्रांतदादा आपल्याला असं वाटतं। जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर। तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं, मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो। त्याला हिंमत लागते। भाजप आमदार गोपीचंद